मी आज बनवणार आहे माझ्या चॅनलवर सावजी चिकन। त्यासाठी मी घेतलेलं आहे 1 किलो चिकन। त्याला 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला लागणारं साहित्य बघा मी आता सांगते तुम्हाला। हे बघा मी थोडंसं धनिया पावडर घेतला आहे, थोडेसे तांदूळ घेतले, हे चण्यात डाळीचं पीठ घेतलं 1 चम्मच म्हणजे 1.5 चम्मच घेतलं आहे, 1 इंच अद्रकचा खडा घेतला आहे, 1 कांडी लसूण घेतला आहे, हे बघा 4-5 आपली लाल मिरची घेतली आहे, नंतर मी हे बघा विलायची घेतली 4 आणि लवंग घेतली आहे, मिरी घेतली आहे 4 आणि हे याला काय म्हणतात मला माहित नाही, हे घेतले 2 आणि जिरा घेतला आहे, स्वादानुसार मी मीठ टाकणार आहे। आणि हे बघा आधी मी काय करणार आहे 2-3 कांदे चिरून घेणार आहे, नंतर मी हळद घेतली आहे, लाल चटणी पावडर घेतला आहे, हा गावाकडचा मसाला घेतला आहे, थोडेसे खोबरे घेतले आणि हा एव्हरेस्ट मसाला घेतला आहे। आता आपण काय करू, हे कांदे आणि खोबरं आपण बारीक करून भाजूया। आता मी 2-3 पळ्या तेल टाकलंय, त्याच्यात आपण हे भाजून घेऊया। हे बघा इलायची, लवंग आणि हे आपण त्याच्यात चांगलं थोडंसं म्हणजे एवढं चांगलं भाजायचं नाही, थोडंसं असं भाजून घ्यायचं। नंतर जिरे, आपण टाकून घेऊया, नंतर लसूण टाकूया आणि हे थोडंसं ब्राऊन म्हणजे असं भाजून घेऊया। सगळं आपण जो मसाला दाखवला होता ना तो सगळं टाकून आपण चांगलं भाजूया। हे बघा भाजून झाल्यानंतर हे थोडंसं ब्राऊन झालं का आपण याला बारीक करूया। हे बघा आता भाजून घेतलंय, आपण काढून घेऊया आणि हे मिक्सरमध्ये चांगलं मिक्सीमध्ये आपण बारीक करूया। हे टाकूया कांदा भाजण्यासाठी। आता आपण कांदा भाजूया। हे बघा आता लालसर असा ब्राऊन कलरचा आपण कांदा भाजून घेऊया, चांगला भाजून घ्यायचा। हे बघा आता ब्राऊन म्हणजे जोपर्यंत हा लालसर ब्राऊन झाल्यानंतर आपण काढूया, मस्त ब्राऊन होऊ द्यायचा लालसर। आता मस्त ब्राऊन कलर असे कांदे आपले लाल झालेले, हे बघा मस्त असे करून घ्यायचे ब्राऊन कलरचे आणि याला आता आपण काढून घेऊया। बघा आता आपण मस्त कांदे काढून घेऊया। हे बघा सगळं भाजून घेतलंय मस्त लालसर। हे बघा आपण पूर्ण मसाला दाखवला होता ना तो पूर्ण भाजून घेतलाय मस्त। आता आपण हे ना खोबरं भाजूया, आपण असं करूया आणि गॅसवर भाजून घेऊया। तर लालसर असं काळं आपण खोबरं भाजून घेऊया। हे बघा मस्त असं, त्याच्याने एकदम टेस्टी भाजी लागते। पूर्ण आपण काळा करूया। हे बघा मागची बाजू पूर्ण काळी करूया खोबऱ्याची, तेव्हा टेस्टी लागते मस्त। हा नवीन प्रकारचा आपला म्हणजे चिकन मसाला भाजी, सावजी चिकन म्हणतात त्याला। मस्त आपण तुम्ही पण बनवून बघा सावजी चिकन, मागून पुढून सगळं।
बघा आता खोबऱ्याची आता आपण मागची बाजू एकदम मस्त काळी भाजून घेतली आहे. याच्याने आपल्याला मस्त टेस्ट येतो भाजल्यामुळे. हे बघा आता आपण वाटून घेऊया मिक्सीमध्ये. याला आधी कट करूया, मग आता आपण खोबऱ्याचे चांगले असे बारीक कट करूया. हे बघा चांगले असे कट करून घेऊया. मग मिक्सीमध्ये पूर्ण मसाला आपण हा भाजून घेतलेला आहे ना, हा आपण वाटून घेऊया. आता खोबरं आपण मिक्सीमध्ये टाकूया. हे बघा चांगला आता कांदे भाजून घेतले लालसर, ते पण टाकूया. पूर्ण आपण आता मसाला भाजून घेतला आहे. हा बघा पहिले मसाला भाजून घेतलेला, इलायची, लवंगा, मिरी आणि लाल मिरची, लसूण, अद्रक असं आपण भाजून घेतलेलं आहे. डाळीचं पीठ वगैरे हे आपण चांगलं मिक्सीमध्ये टाकू आणि बारीक करून घेऊया. आता आपण दुसऱ्या याच्यात आपण दुसरा मसाला बी काढलेला आहे, तो पण टाकूया. हे बघा हा आपण हळद होती, हळद पण टाकूया. नंतर हे बघा लाल मिरची होती, ही पण टाकूया. नंतर हा आपला गावाकडचा गरम मसाला आहे, पण टाकूया. हे बघा स्वादानुसार आपण मीठ घेतलेलं होतं, ज्याला जसं लागेल तसं घ्यायचं. हे बघा आता एव्हरेस्ट मसाला टाकूया. आता हे स्वादानुसार आपण मीठ घेतलेलं आहे ना, ते टाकूया आता इथं आणि चांगलं मिक्सीमध्ये आपण बारीक करूया. हे बघा पूर्ण टाकून घेतलं आहे. आता हे आपण बारीक करूया. हे बघा आता पूर्ण मसाला आपण मिक्सरमध्ये वाटून. आता हा सावजी चिकन मसाला आपण रेडी केला आहे. आता मी तेल टाकलं आहे 4-5 पळी. आता याच्यात आपण चांगलं फ्राय करूया. हे बघा हा आता आपला सावजी चिकनचा मसाला मस्त ब्राऊन असा काळपट झालेला आहे. आपण आता याच्यात ना चिकन मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हे चिकन आपण याच्यात टाकूया. हे बघा बघा मस्त आता मिक्स करूया. बघा किती छान कलर आला आहे. हे नवीन पद्धतीचं आपण बनवूया, तुम्ही पण बनवा, खूप टेस्टी लागतं. हे बघा असं आपण आता हलवूया थोडंसं 2-3 मिनटं. नंतर आपण झाकण ठेवूया. तुम्हाला जेवढं मीठ लागलं तेवढं टाका स्वादानुसार. हे बघा आपण आता चांगलं मिक्स केलं आहे. हे बघा आता आपण काय करूया, याच्यावर झाकण ठेवूया. हे 5 मिनिटं राहू देऊया झाकण ठेवून. मस्त त्याचं अंगाचं पाणी सुट असतं, आपण त्याच्यातच मस्त शिजू देऊ. बघा सावजी चिकनसाठी आपण गरम पाणी ठेवलं आहे 1 तांब्याभर, थोडंसं जास्त आहे. आपण चांगलं गरम होऊ देऊ, नंतर आपण चिकनमध्ये टाकूया. हे बघा आता गरम पाणी जेवढं तुम्हाला लागेल तेवढं टाका, मला जेवढं लागेल मी टाकते. हे बघा झालं आता. हे बघा आता मस्त आता हलवून घेऊया. याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया. सावजी चिकनमध्ये आपण आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक कापून घेतली आहे कोथिंबीर. आपण टाकूया कोथिंबीर मस्त. हे बघा किती मस्त दिसतंय. हे बघा आपण पूर्ण आता कोथिंबीर टाकून घेऊया. हे बघा किती छान झालंय. त्याला आता आपण हलवू 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवर किंवा याच्यावर ठेवूया झाकण झाकून. नंतर आपलं रेडी होईल सावजी. आता 15 मिनटं आपण बारीक गॅसवर याला ठेवूया. बघा आता शिजून झालंय, किती भारी आहे बघा, तरी आली आहे. मस्त घट्ट झाले. तुम्ही पण बनवा, खूप टेस्टी लागतं. बघा मस्त झाले. झाली आपली सावजी चिकन रेसिपी. तुम्हाला ही चिकन रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. हे बघा मस्त रेडी झाली आहे, किती छान झाली आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. हे बघा किती मस्त तरी आली आहे. हे बघा किती मस्त तरी आली आहे सावजी चिकन. तुम्ही पण बनवा. हे बघा आता आपण दुसऱ्या प्लेटमध्ये सर्व करूया. हे बघा किती छान झाली आहे.
आणि माझा व्हिडिओ तुम्हाला सावजी चिकनचा व्हिडिओ आवडला असेल, नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. हे बघा किती मस्त टेस्टी, तुम्ही पण बनवा. धन्यवाद.